भूगोलातला प्रश्न 16 नंबर पासून स्टार्ट होता. पहिला प्रश्न कुठला आपल्या भूगोलातला ते आपण बघूया. प्रश्न 4 विधाने दिलेली आहे आणि 4 विधानांपैकी दिवस रात्र यांचा कालावधी ऋतुनिहाय फरक कुठल्या कशामुळे पडतो हे आपल्याला इथे काय केलंय विचारलेलं आहे. ते आपण काय करूया इथे बघूया. हे लक्षात घ्यायचं. काय प्रश्न आहे? दिवस व रात्र यांच्या कालावधीतील ऋतुनिहाय फरक हा कशामुळे पडतो? दिवसाचा कालावधी जास्त होतो, कधी मोठा होतो. हिवाळ्यात दिवस काय असतो? छोटा असतो. उन्हाळ्यात दिवस मोठा असतो. हे जे फरक आहे कशामुळे होता? पहिला, पृथ्वीच्या स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्यामुळे. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते, त्याच्यामुळे दिवस व रात्र होतं. दॅट इज युअर परिवहन. बरोबर आहे. पृथ्वीच्या सूर्याभोवती लंबवर्तुळाकार परिभ्रमणामुळे पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षात भरते, त्याच्यामुळे तुमचं काय होतं? ऋतूंची निर्मिती होते. दॅट इज त्याला ऋतूंची निर्मिती म्हणजेच काय? तर त्याला उन्हाळा आणि हिवाळा हा याच्यामुळे निर्माण होतात. बरोबर आहे. आणि तुमचं वर्ष अक्षवृत्तीय स्थानामुळे. यस, अक्षवृत्तीय स्थानांमुळे काय होऊ शकतं? ज्यावेळेस अक्षवृत्ती, फॉर एक्झाम्पल कन्याकुमारी आहे आणि इथं आपलं लेह आणि लडाख आहे, याच्या दिवस कालावधीत काय पडणार? फरक पडणार. इच्छा दिवस कालावधीत मोठा दिवस पण छोटा दिवस याच्यात जास्त डिफरन्स नसणार, बिकॉज ते इक्वेटरच्या जवळ आहे, विषुववृत्ताच्या जवळ आहे कन्याकुमारी. पण तो जर दिवसाचा कालावधी मोठा दिवस आणि सर्वात छोटा दिवस वर्षात नाही, हिवाळ्यातला सर्वात छोटा असणार, उन्हाळ्यात सर्वात मोठा दिवस असणार. हा लेह लडाख मध्ये जवळजवळ 4.5 तासाचा फरक पडतो. मोठा दिवस आणि छोटा दिवस. इथे फक्त 45 मिनिटांचा फरक पडतो. कशामुळे? हे अक्षवृत्तीय स्थानांमुळे. प्रश्न काय आहे तुम्हाला? दिवस रात्र यांच्या काळात ऋतुनिहाय जो फरक पडतो, म्हणजे हिवाळ्यातला दिवस लहान आहे, उन्हाळ्यातला दिवस मोठा आहे, याचं प्रमुख कारण काय? याचं प्रमुख कारण आहे पृथ्वीच्या तिरक्या असणाऱ्या अक्षामुळे आणि परिभ्रमणामुळे. दोन्ही आहे. पृथ्वीचा तिरका असणारा अक्ष, या अक्षामुळे समसमान सर्वीकडे सूर्यकिरण पडत नाही. ते फक्त कधी पडतं? 21 मार्च आणि 23 सप्टेंबर. आणि त्यावेळेसच आपल्या पृथ्वीवर इक्विनॉक्स, इक्वल डेज आणि इक्वल नाईट, 12 तास रात्र 12 तास दिवस, समपात दिन असतो त्याला म्हणतो आपण, असा तो करतो. आणि परिभ्रमण या दोन्हीचा एकत्र इफेक्ट काय होतो? तुमचा उन्हाळ्यातला दिवस मोठा होतो, हिवाळ्यातला दिवस छोटा होतो. अक्षवृत्तीय निहाय, अक्षवृत्ताच्या आधारे. फॉर एक्झाम्पल लेह लडाख मध्ये हा फरक प्रचंड आहे. 4.5 तासात पडतो मोठा आणि छोटा दिवसातला. तर कन्याकुमारीला कमी पडतो, बिकॉज नियर टू द इक्वेटर, बिकॉज विषुववृत्तावर वर्षभर सूर्यकिरण काय पडतात? लंबरूप पडतात. तिथं हा फारसा फरक पडत नाही. हे लक्षात घ्या. हे कारण त्याचं योग्य कारण आहे. हा सुद्धा पॉईंट समजून घ्यायचा. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. खालील माहिती विचारात घ्या. विद्युत चुंबकीय उत्सर्जन, पृथ्वीचे गुरुत्वीय बल, भूऔष्णिक ऊर्जा, भूपट्टामधील हालचाल म्हणजे प्लेट टेक्टॉनिक्स मुवमेंट, पृथ्वीचे परिवलन, पृथ्वीचे परिणाम, वरील कोणते घटक पृथ्वीच्या भूपृष्ठावरील बदलासाठी कारणीभूत? म्हणजे पृथ्वीचे जे भूपृष्ठ आहे त्याच्यावर ज्या घडामोडी घडून येतात, त्याच्यामध्ये जो बदल घडून येतो, त्याच्यासाठी प्रामुख्याने कुठल्या गोष्टी कारणीभूत आहे? याचं उत्तर येतं कुठलं? ऑल ऑफ द अबव, वरील सर्व. विद्युत चुंबकीय उत्सर्जन ज्याला जिओमॅग्नेटिक म्हणतो, यस, त्याच्यामुळे पृथ्वीच्या आतली जी काही असेल उष्णता असेल, उत्सर्जन असेल, याच्यामुळे आज सतत घडामोडी होते. दुसरं दिलं पृथ्वीची गुरुत्व, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हे त्याला कारण आहेच. त्यानंतर तिसरं भूऔष्णिक ऊर्जा, तर जिओमॅग्नेटिझम मधनं ती एनर्जी काय केली जाते? पास होते. पृथ्वीचा अंतरंग काय तपताय, त्या तप्तावर भूकंप जेव्हा होतो ती ऊर्जाच आहे, भूकंप बदलच्या स्वरूपात बाहेर येते. त्यामुळे सुद्धा पृथ्वीवरच्या भूरूपांमध्ये बदल घडून येतो. भूपट्टांमधील हालचाली, प्लेट टेक्टॉनिक्स, मोठी प्लेट छोटी प्लेट, बरोबर आहे. एक तर त्याला कन्व्हर्जन बाउंड्रीज, डायव्हर्जन बाउंड्रीज असं त्याला आहे, किंवा ट्रान्सफर बाउंड्री, एकमेकांपासून बाजूला सरकतात, त्यावेळेस भू हालचाली घडून येतात. फॉर एक्झाम्पल युरोशियन जे काही तुमचं टेक्टोनिक प्लेट्स आहे, म्हणजे उत्तरेकडचं आणि आपलं भारताची प्लेट युरोशियन प्लेटच्या खाली जात आहे, त्याच्यामुळे भारत उत्तरेकडे सरकत आहे. तिथेच प्लेट वळ्या पडल्या, हिमालय तयार झालं, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. हे त्याचं कारण आहे. आणि पृथ्वीचे परिभ्रमण हे पृथ्वी स्वतः भोवती फिरणे आणि सूर्याभोवती फिरण्यामुळे सूर्याच्या गुरुत्वाकर्षणावर पृथ्वीवर होणारा परिणाम, याच्यामुळे सुद्धा पृथ्वीच्या भूरूपांच्या हालचालीमध्ये फरक. समुद्राच्या लाटा असेल, पृथ्वीच्या परिवलनामुळे किंवा सूर्याच्या गुरुत्वाकर्षणावर परिणाम होणारा, चंद्राच्या गुरुत्वाकर्षणावर परिणाम असेल, हा सुद्धा याच्यावर होतो. हे सुद्धा लक्षात घ्या. काय सगळं वरील सर्व हे याचा आन्सर आहे. हे सुद्धा लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. योग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता? ओळखा. आता तुम्हाला थोडं लॉजिक लावायचं. काय विचारण्यात आलाय? ही आकारेश दरी नदीचं अपक्षरण काय? बरोबर आहे. नदी तिच्या वरच्या टप्प्यात, नदी कुठल्या वरच्या टप्प्यात, नदी आपल्याला माहित आहे 3 टप्प्यात नदी वाहते. तिची पहिली अवस्था ज्याला तुम्ही युथ स्टेज किंवा युवा अवस्था म्हणता. दुसरी अवस्था नदीची ज्याला आपण प्रौढा अवस्था
किंवा त्याला आपण मॅच्युअर स्टेज म्हणतो, आणि नदी तिसरी अवस्था ज्याला ओ स्टेज किंवा आपण त्याला वृद्ध अवस्था म्हणतो. या 3 अवस्थेत नदी अपक्षरण कार्यामुळे म्हणजेच तुमची कुठली इरोजन प्रोसेस, आणि सेकंड निक्षेपण कार्यामुळे दॅट इज युअर डिपॉझिशन प्रोसेस. डिपॉझिशन याच्यामुळे नदी काय करते, भूरूप तयार करते. मग अपक्षरण कार्यामुळे नदी वरच्या टप्प्यात ते पहिल्या कुठल्या कुठल्या करते, व्ही आकाराची नदी हे महत्वाचं आहे. आणि मग हिमालयामध्ये आपल्याला प्रामुख्याने भूरूप आहे, हिमालयन नद्यांच्या याच्यात पाहायला मिळतात. बिकॉज स्तरित खडक आहे, नदीचा स्पीड जास्त आहे, क्षरण करण्याची क्षमता काय नदीची जास्त आहे, त्याच्यामुळे तिथे घडून येतं हे लक्षात घ्यायचं. त्याशिवाय धबधबा असेल, तुमचं रॅपिड असेल म्हणजे धावते असेल, त्यानंतर जॉर्ज त्याला तुम्ही घडई म्हणता, निदरी म्हणता, कॅनून ज्याला म्हणतो, ही सर्वच्या सर्व भूरूपे नदी वरच्या टप्प्यात तयार करते अपक्षरण कार्यामुळे. जेव्हा नदी खाली येते तिथं निक्षेपण अपक्षरण कार्यामुळे नदीची ही इथं काढलेली मी त्याला नागमोडी वळणे म्हणतो आपण, किंवा मँडर्स असं त्याला म्हटलं जातं, किंवा या मँडर्सला चंद्रकूट त्याला ऑक्झोबो लेक असंही म्हटलं जातं, चंद्रकूट सरोवर हे त्याचे. आणि खाली आलं की नदी त्रिभुज प्रदेश तयार करते. म्हणजे हे बरोबर आहे पहिली जोडी. व्ही आकाराची दरी नदीचं अपक्षरण कार्य. बघा यू आकाराची दरी, यू हिम नदीमुळे निर्माण होणारे भूरूपे आहे. हिम नदी म्हणजे शब्द काय वापरला, निक्षेपण. हिम नदीच्या अपक्षरण कार्यामुळे, त्या अपक्षरण कार्यामुळे यू आकाराची दरी होते. जशी व्ही आकाराची शार्प असते बिकॉज नदीचा स्पीड कमी जास्त आहे, यू आकाराची अशी काय होते बिकॉज इथं नदीचा स्पीड एवढा जास्त नाही, त्याच्यामुळे ती व्हर्टिकली त्याला काय करते, कट करत नाही. तो स्पीड नसल्यामुळे ते इरोजन असं व्हर्टिकली होत नाही. स्पीड कमी आहे, घर्षण कमी आहे, पण ती नदी कशी तयार होते, दरी व्ही आकाराची नंतर यू आकाराची. हिम नदीच्या निक्षेपण नाही, इथं काय पाहिजे होतं, अपक्षरण. म्हणजे हे काय चुकलं. अगं हिमोड ज्याला मोराईन म्हणतो, आता हिमोड म्हणजे गाळ, बरोबर. नदी निक्षेपण नाही, इथं काय चुकलेलं आहे, हिम नदीचं भूरूप आहे, इथं नदीचं नाही. नदीच्या निक्षेपांमुळे तुमचे पूर ज्याला आपण पूर तट मैदान म्हणतो, त्रिभुज प्रदेश म्हणतो, हे नदीच्या निक्षेपणामुळे तयार होतात. त्याला पेडी प्लेन्स वगैरे म्हणतात, पण देअर आर द हिमोड मोराईन ज्याला म्हणतो. आणि हे कशामुळे तयार होतं, हिम नदीमुळे. त्याच्यामुळे हे सुद्धा इथं काय आहे, चुकलेलं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर भूछत्र खळक, भूछत्र इथं खळक पाहिजे होतं, आणि भूछत्र खळक म्हणजेच काय, वारा अपक्षरण. हे बरोबर आहे. असं हार्ड रॉक आहे, सॉरी सॉफ्ट रॉक आहे, इथं हार्ड रॉक आहे. जिथं वर हार्ड म्हणजे टणक आहे आणि जिथं सॉफ्ट आहे, वाऱ्याच्या अशा दिशेने वारा काय करतो, अपक्षरण करतो. आणि त्याच्यामुळे भूछत्र खळक हे वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे. वाऱ्याचं निक्षेपण जर कार्य विचारलं तर तुम्हाला माहिती आहे, लोएस मैदान आहे, वालुकागिरी ज्याला तुम्ही सँड ड्यून्स म्हणतात, त्या टेकड्या आहे, असं सगळं तिथं तयार होतं त्याच्यात. आणि मग यार्दान असेल तुमचं त्याच्यातलं, त्यानंतर जुझेन असेल, म्हणजे हे परत वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे तयार होणारे वाऱ्याच्या संबंधित भूरूपे, हे सुद्धा लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपण जेव्हा याचा पर्याय शोधतो किंवा काढतो, त्यामुळे हा बरोबर हे दोन चुकले, ए आणि डी हा आपल्याला ऑप्शन पाहिजे, बरोबर आहे. हा ऑप्शन पहिल्या पर्यायात आहे. पर्याय उत्तर कोणते ते ओळखा, ए अँड डी इज द आन्सर. ओके, नाउ नेक्स्ट योग्य पर्याय पाहिजे होता डी, बरोबर ना. भूछत्र, वारा अपक्षरण, अपक्षरण हा असा पर्याय तिथं असणं आवश्यक आहे, तो एक लक्षात घ्यायचा आहे. योग्य जोडी दर्शवणारा पर्याय कुठला, पहिलं उत्तर पाहिजे एंड. नाउ नेक्स्ट पुढचा प्रश्न, खंडांच्या नीट, आता अंडरस्टँडिंग बेस्ड प्रश्न आहे. वार्षिक स्तरीय तापमान किनारी भागापेक्षा नेहमीच जास्त असते, कारण खंडाच्या अंतर्गत भागात, त्याला आपण इंटरनल पार्ट ऑफ द कॉन्टिनेंट म्हणतो. बिकॉज द किनारी भाग, कोस्टल पार्ट ऑफ द कॉन्टिनेंट दॅट इज युअर सी शोर, त्याला तुम्ही कोस्टल पार्ट म्हणता. बट ऑब्वियस, आता लक्षात घ्या, तुमच्या जमीन आणि इकडे पाणी, याच्यात कोण लवकर तापते, कोण लवकर थंड होते, जमीन लवकर तापते, लवकर थंड होते. बिकॉज त्याचं स्ट्रक्चर क्लोज मॉलिक्यूल आहे मातीचे, त्याच्यामुळे हीट लवकर गेन होणार आणि हीट पास होणार मॉलिक्यूल मध्ये आणि ती लगेच स्प्रेड होणार. त्याच्यामुळे लवकर तापते, तेवढेच लवकर रिलीज करणार, तेवढेच लवकर सोडणार. पाण्याचे मॉलिक्यूल काय आहे, त्याची घनता डेन्सिटी कमी आहे, बरोबर आहे. डेन्स मॉलिक्यूल नाही आहे पाण्यात, त्याच्यामुळे तिथं पाणी हीट घेताना मॉलिक्यूल मधनं पास होणार, वेळ लागणार, उशिरा तापणार, उशिरा थंड होणार. हा झाला एक गुणधर्म. म्हणजेच पाणी आणि जमीन यांच्या तापमानाच्या भिन्न गुणधर्मामुळे होतं का, यस. जर सूर्यकिरण इथे पडलं आणि सूर्यकिरण पाण्यावर पडलं, सूर्यकिरण जमिनीवर पडलं, तर जमीन लवकर तापलं. अंतर्गत भाग खंडाचा म्हणजे जमीन लवकर हीट गेन करते. हीट गेन केली तेवढीच ती लवकर काय करते, हीट रेडिएट करणार. त्याच्यामुळे त्या भागातलं तापमान लवकर वाढणार. तुलनेने पाणी उशिरा तापताय आणि उशिरा ते होणार, पण ते पाणी
किती झालं तर जमिनी एवढं सरफेस म्हणतो एवढं ते तापू शकणार नाही. कुठल्यामुळे? सौर शक्तीमुळे, त्याला इन्सुलेशन म्हणतो. त्याच्यामुळे हा भिन्न गुणधर्म हा त्यातला महत्वाचा आहे आणि हेच प्रमुख कारण आहे खंडाच्या वार्षिक सर्वाधिक तापमान किनारे भागापेक्षा काय जास्त असते. खंड आणि समुद्राची लक्षवृत्तीय फरकामुळे याचा काही संबंध नाही. खंडाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे अजिबात नाही. उष्ण वाऱ्यांमुळे सीझनल चेंजेस होतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही ते युरोपियन हीट वेव्ह ऐकलेलं आहे. युरोपमध्ये सध्या आली, फ्रान्स असेल, युके असेल, 40, 42, 45 डिग्री सेल्सिअस तापमान गेलं. आपल्याकडे इट्स अ मिड लॅटिट्यूड पार्ट ना, हा मध्य अक्षांशीय प्रदेश आहे. तिथे सूर्यकिरण वर्षभर तिरपे पडतात तरी इतकी उष्णता कशी? बिकॉज ऑफ द उष्ण प्रादेशिक वारे लाईक सिरपको जो आफ्रिका सहारा याच्यातनं वाहून तो उत्तरेकडे जातो. हे सीझनल चेंजेस उष्ण वाऱ्यामुळे होऊ शकतात. पण सरासरी काढलं तर याचा प्रामुख्याने प्रश्न आहे तो म्हणजे कुठले जमीन आणि पाणी यांचा गुणधर्म. खंडात पडणाऱ्या अति जास्त पर्जन्यामुळे अजिबात. खंडांतर्गतपेक्षा पर्जन्य कधी जास्त कुठं पडतं? किनारी भागात पडतं. कारण की पाण्यात तिला बाष्पाला पुरवठा आहे वाऱ्यांना आणि तिथं ते हळूचे पाऊस पडतात ते खंडापेक्षा जास्त किनारी भागात पडतो. हे त्याला सुटेबल कारण नाही. एकमेव कारण कुठलं आहे? पहिलं. हा सुद्धा महत्वाचा पॉईंट लक्षात. सोपं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणता पर्याय शीत समुद्र प्रवाह कोल्ड ओशन करंटची अचूक माहिती दर्शवतो? माहिती तुम्हाला ठीक आहे. हम्बोल्ट आहे, ब्राझिलियन आहे, कॅनरी आणि गल्फ. पहिले आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्या इथं डायरेक्ट 65 काढलं तर 66. आता जे विषुववृत्तावरून पुढे आता ध्रुवाकडे याला म्हणतात उष्ण समुद्री प्रवाह आणि जे ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे येतात त्याला म्हणतात शीत समुद्री प्रवाह. आता समुद्री प्रवाह म्हणजेच काय? तर समुद्री प्रवाह म्हणजेच समुद्राच्या पाण्याची भूपृष्ठीय हालचाल. समुद्राच्या पाण्याचा सरफेस आहे त्याची भूपृष्ठीय हालचाल एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे. हाय प्रेशर, लो प्रेशर याला वेगवेगळे कारण आहे. काय होतं? पृथ्वीचं परिवलन पण आहे, वारे सुद्धा पश्चिमी वारे असेल, पूर्वी वारे असेल, डेड स्ट्रीम असेल, त्याचा सुद्धा परिणाम होतो. ते वाहून नेतात. पण प्रामुख्याने उष्ण आणि थंड म्हणजे कोल्ड आणि हॉट करंट्स असं जरा म्हटलं जातं. कोल्ड अँड वॉर्म करंट्स याचं प्रामुख्यानं बायफर्केशन कसं केलं जातं? ध्रुवाकडनं विषुववृत्ताकडे येतात बिकॉज ध्रुव इज द थंड प्रदेश. तिकडनं विषुववृत्ताकडे येणारे झाले थंड आणि जे तुमचे याच्याकडनं विषुववृत्ताकडनं ध्रुवाकडे उष्ण. मग याचे काही प्रकार आहेत का? याचे प्रकार आहेत वेगवेगळे केलेले. आता आपल्याला काय ओळखायचं आहे? गल हा काय फार फेमस आहे, हा उष्ण आहे. त्यानंतर तुमचा ब्राझिलियन हा सुद्धा काय उष्ण आहे आणि हम्बोल्ट आणि कॅनरी हे कुठले आहेत? थंड प्रवाह. ए आणि सी हे त्याचे काय आन्सर. आता लक्षात घ्यायचं तुमच्या हम्बोल्टलाच हा कुठं वाहतो? हा पेरुव्हियन असंही म्हटलं जातं, पेरू. आणि जेव्हा तो खाली येतो दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम किनार चिली पाशी तेव्हा त्याला हम्बोल्ट म्हटलं जातं. चिलीच्या काय म्हटलं? पेरू आणि हम्बोल्ट एकच आहे. हा थंड आहे. हा कुठला येतो? ध्रुवाकडनं म्हणजे हा खालच्या दिशेने असा वर वाहत जातो. हे लक्षात घ्यायचं. आणि ब्राझील कुठं? ब्राझीलच्या किनारपट्टीवर वाहतो. पण कुठं वाहतो? विषुववृत्तापासून वाहत निघतो आणि ब्राझीलच्या किनारपट्टीला समांतर होतो. सेम अबाउट द गल्फ. गल्फ कुठं? विषुववृत्तापासून जिथं आखाती देश आहे त्या आखाताच्या किनारा साईडला इकडे आपल्या आशियाच्या या साईडने वाहत येतो म्हणून तुझाला उष्ण. आता असे काही प्रकार आहेत का? यस, वेगवेगळे प्रकार आहेत. कशाचे? आपल्या या समुद्र प्रवाहाचे. त्यात विषुववृत्तीय प्रवाह काही आहेत. त्याला उत्तर विषुववृत्तीय, दक्षिण विषुववृत्तीय असे म्हटलं जातं. ते विषुववृत्ताला समांतर वाहतात. त्यानंतर अटलांटिक प्रवाह आहे म्हणजे अटलांटिक, उत्तर अटलांटिक महासागरात वाहतात. त्यातला फ्लोरिडा प्रवाह महत्वाचा आहे. गल्फ हा अटलांटिकच आहे. गल्फ हा कुठला आहे? लक्षात घ्या, अटलांटिक समुद्रात वाहणार आहे. ओके, उत्तर अटलांटिक हे पण आपण इथे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कॅनरी प्रवाह हा सुद्धा अटलांटिक आहे पण हा थंड आहे किंवा तिथंच लॅब्राडोर आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं. दक्षिण अटलांटिक मध्ये गेलं तर ब्राझिलियन हे दक्षिण अटलांटिक. बिकॉज जर आपण मॅप बघितला तर इकडे असणारा आपला पॅसिफिक समुद्र, मग इथे असणारा तुमचा दक्षिण अमेरिका, इथला आफ्रिका हा अशा भागे असणारा तुमचा अटलांटिक, मग तुमचा गल्फ वर आहे, कॅनरी वर आहे. त्याच्यानंतर हा खाली असणारा तुमचा ब्राझिलियन या साईडनी वाहणारा. हे सगळे कुठले? अटलांटिकच प्रमुख प्रवाह आपण याच्यात विचार घेतले. हे सुद्धा लक्षात घ्या. फॉकलँड असेल आपण त्याचा प्रवाह आहे. मग पॅसिफिक मधले कुठले महत्वाचे आहे का? तर पॅसिफिक मध्ये क्युरोसिओ प्रवाह महत्वाचा आहे. त्यानंतर आणखी पॅसिफिक मधला कुठला प्रवाह महत्वाचा आहे का? येस, त्या पॅसिफिक मधला मग पेरू आणि हम्बोल्ट याला जो म्हणतो हा या साईडनी
चिली आणि पेरू हा जो देश आहे हा पॅसिफिकचा पश्चिम किनारा येतो. मग इकडे वाहणारे हंबोल्ट हा कुठला आहे किंवा चिली त्याला म्हटलं जातं. अशा याला तुम्ही तिथे लक्षात ठेवा पॅसिफिक मध्ये. आणि जर हिंदी महासागर झाला आपल्या भारतामध्ये हिंदी महासागर, भारतात नैऋत्य मोसमी प्रवाह, ईशान्य मोसमी ज्याला आपण वारे म्हणतो त्याला करंट सुद्धा म्हटलं जातं. आणि असंच मोझॅम्बिक प्रवाह किंवा पश्चिमी ऑस्ट्रेलिया प्रवाह असं तुमच्या हिंदी महासागरात आहे. मग तुम्हाला मी म्हणेन आता माहित नाही अशा जुळ्याला पडतील का, कदाचित समुद्र किंवा महासागर निहाय प्रवाह, पण एकदा बघून ठेवा. फार बघायचीच नाही, 3-3, 2-2 आहे फक्त प्रत्येकातले, ते सुद्धा एकदा रिवाइज करून घ्या, ते इझी होईल. बरेच वर्षाचा प्रश्न पडलेला नाही, जर पडला तर आपल्याला ती माहिती पाहिजे म्हणून आपण तो प्रश्नाच्या 3 केला. नाउ नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या वनांमध्ये वृक्षांमध्ये बहुस्तरीय वाढ दिसून येते? बहुस्तरीय वाढ असं चित्र, आणि आता तुम्ही इंटरनेटवर टाकलं किंवा किती एनसीआरटी वगैरे अशा प्रकारचे वृक्षांचे सर्व वनांचे फोटो असतात. इट्स नॅचरल. या अशी वृक्षांची वाढ कुठल्या याच्यात, त्याचं उत्तर आहे उष्णकटिबंधीय वर्षावने. मला ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट असं म्हणतो. काय म्हणतो? ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. आता आपण फक्त 4 ऑप्शनला बघूया का. वर्षावने कुठं, जिथं पर्जन्य जास्त आहे. वर्षावनेच म्हणजे तुमचे एव्हरग्रीन फॉरेस्ट, सदाहरित वने. ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट बिकॉज ज्या भागात पर्जन्य 250 सेंटीमीटर पेक्षा अधिक असतं अशा पर्जन्यासाठी वने आढळून येतात. फॉर एक्झाम्पल आवर वेस्टर्न घाट, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही खाली आलेले अंदमान निकोबारचा भाग, फॉर एक्झाम्पल इक्वेटोरियल फॉरेस्ट सुद्धा असायला म्हणतं बिकॉज ऑफ युअर अमेझॉन. अमेझॉनचं खोरं जे ब्राझीलमध्ये आहे या भागात वर्षभर पाऊस पडतो. तिथं आरोह स्वरूपाचा, ज्याला तुम्ही कन्व्हेक्शन रेनफॉल म्हणतो, अशा स्वरूपाचा जर दुपारी 4च्या सुमारास पडतं, आफ्रिकेत सुद्धा पडतं. मग अशा जागी याला वर्षावने असं म्हणतो. आणि हे वर्षावने बहुस्तरीय का असतात? बिकॉज ही दाट आहे, डेन्स आहे, त्याच्यामुळे सूर्यकिरण सगळे खाली पोहोचत नाही. मग सूर्यकिरण खाली पोहोचत नाही तर झाडांची वाढ सूर्यकिरणाच्या दिशेने वरवर होत जाते आणि मग इथे वृक्षांचे विविध थर निर्माण होत जातात. याला म्हटलंय बहुस्तरीय वाढ. हे सदाहरित वनांचं एक काय आहे वैशिष्ट्य आहे, हे सुद्धा इथे लक्षात घ्या. माझं वनांचं, सदाहरित वनांचं हा त्यातला सवाल. आता उष्णकटिबंधीय सवाना वने कुठे आहे? सवाना हा पार्ट कुठे आहे? इट्स अ पार्ट ऑफ आफ्रिका. बरोबर आहे. सवाना म्हणजेच काही ग्रासलँड. सवाना इज द ग्रासलँड, ज्याला आपण गवताळ प्रदेश म्हणतो, पण उंच उंच असतं. इथलं सवानातलं गवत उंच असतं. का गवत उंच असतं? बिकॉज अगेन इट्स अ उष्णकटिबंधीय भाग. इथं पर्जन्य काय जास्त आहे आणि शिवाय उष्णता पण जास्त आहे, त्याच्यामुळे गवतांची वाढ जास्त होते. आणि हा ज्याला तुम्ही म्हणतो वाईल्ड लाईफ आफ्रिका, प्राण्यासाठीचा बेस्ट ज्याला आपण म्हणतो ग्रासलँड फूड चेन, ही तर फार महत्वाची आणि प्रामुख्याने दिसून येते. मग त्यातलं ते ससा असेल, हरिण असेल, चित्ता असेल, त्यातलं ते वरची अशी ती फूड लेन. मग ही सवाना म्हणजे तिथं. पण या सवानामध्ये आपण असं म्हणू शकतो आफ्रिका आणि साऊथ अमेरिका इथे ती आढळते ग्रासलँड. हा, आणि याला काय म्हणतात तुम्ही? आणि शॉर्ट बुशेस म्हणजेच काय? छोटी झुडपे आणि गवत इथं आढळतं, हे लक्षात घ्यायचं. नंतर काटेरी वने कुठे आढळणार? हे तर आपल्या याच्यातही आहे, जिथं 70 सेंटीमीटर पेक्षा कमी पर्जन्य येतात काटेरी वने. फॉर एक्झाम्पल पश्चिम महाराष्ट्र विचार केला त्याला शेतीच आहे आपल्या महाराष्ट्रात सगळी, पण तरी हा रेन शॅडो झोन जिथे आहे तिथेही वने आढळतात किंवा कडक उन्हाळा आहे. आणि लास्ट बट नॉट लिस्ट तुमच्या तैगा वने म्हणजे 66.5 डिग्रीच्या उत्तरेकडे जिथं बर्फाळ प्रदेश आहे, जिथं अजिबात जास्त पर्जन्य पडत नाही, उन्हे नाही, अशा तुंड्रा ज्याला म्हणतो तिथं तैगा असतात. तिथं कॉनिफेरस ज्याला आपण म्हणतो सूचीबंदी वृक्ष अशी तिथं आढळते. त्या थंड प्रदेशात तैगा वने आढळतात, हे सुद्धा लक्षात घ्या. त्याचं एक्झाम्पल झालं तर एक ते एल्लो नॅशनल पार्क इन त्याच्यात अमेरिका, हा त्याचा एक भाग, कॅनडा अमेरिका, ते सुद्धा तिकडे आहे, ते सुद्धा लक्षात घ्या. ही इतकी वनांची प्रकार आपण हे बघा. बाकीच्या वनांचे आपण मागच्या पण प्रश्न आणि टेस्टमध्ये डिस्कस केलेच. नाउ नेक्स्ट, अगेन इट्स बेस्ड ऑन द एनसीईआरटी क्वेश्चन. कुशल मनुष्यबळाची उपलब्धता कोणत्या उद्योगासाठी मूलभूत घटक? कुशल. आता तुम्ही वाचलं नाही वाचलं मला असं माहित नाही, तुमचे लॉजिक डेव्हलप झाले पाहिजे. वाचलं नाही वाचलं, तुमचे लॉजिक स्ट्रॉंग पाहिजे. आणि अकॉर्डिंग टू दॅट लॉजिक तुम्ही यातलं लावलं पाहिजे. कुठल्या भागात कुठलं पळू शकतं, नाही पळू शकत, हे इथं इझिली समजलं पाहिजे. जर्मनीतील लोह पोलाद, ठीक आहे, मान्य आहे, पण लोह पोलासाठी कुशल लागणार आहे का? मध्ये कापड याला कुशल लागणार आहे का? भारतातील ताग उद्योग याला कुशल लागणार का? हिऱ्याचे पैलू पाडणे यालाच कुशल मनुष्यबळ लागू शकतं. हिऱ्यांना पैलू शब्द वापरलेला आहे. पैलू पाडण्याचे काम इट्स अ स्किल, बरोबर, लेबर रिक्वायरमेंट, हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं. सो तुम्हाला काही गोष्टी लॉजिक बेस्ट सॉल्व्ह करायचं.
पण परत काय तो लॉजिक बेस सॉल्व्ह केला पाहिजे, त्याचा हा आहे. मग त्याचा नेदरलँडमध्ये लिहिण्याचा पैलू, नेदरलँड म्हणजे हॉलंड, बरोबर ना, नेदरलँड म्हणजे हॉलंड असंही त्याला म्हणतो. आणि एका काळातला इसवी सन पूर्व काळापासून हा काय आहे, हिऱ्यांसाठीचं तिथं व्यापार पैलू जगाच्या 50%, आता नाही स्प्रेड झालं, लाईक अवर गुजरात आणि सुरत, बरोबर, हिऱ्याच्या पैलू पाडल्यावर भारतातला. त्यानंतर जर्मनी मधले लोहपोलाद उद्योग फार प्रसिद्ध होते जर्मनी मधले, भारतातील ताग असेल, ब्रिटन मधील कापड उद्योग, असे एक्झाम्पल एनसीईआरटी मध्ये दिलेले आहे 10वीच्या. त्यात इकॉनॉमिक ज्याला आपण म्हणतो वर्ल्ड नॅचरल रिसोर्सेस असा काही एक टॉपिक आहे, त्याच्यात अशी वाक्य आहे, त्यातनं कॅल्क्युलेट केलेला प्रश्न आहे, हे सुद्धा लक्षात घ्या मिळणार नाही. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय मृदेत नत्र, खनिजे आणि सेंद्रिय पदार्थाची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे, बट ऑब्वियस कमतरता आहे. म्हणून आपल्या खतामध्ये एनपीके आहे ना, आपण कायम खतं काय वापरतो, तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल किंवा तुम्ही ज्यांच्याकडे शेती आहे त्यांना माहित असेल, आपले जे आपण फर्टिलायझर खत वापरतो त्या खतामध्ये कायम आपण एनपीके 18-18-36 अशी मात्रा असते आपली, आणि तिच्यावर लिहिलेलं असतं एनपीकेचं नत्र, ते तुमचं ए फॉर पोटॅश असेल आणि पी फॉर युअर काय असेल तर फॉस्फोरस असेल, पूरक ज्याला म्हणतो, याचं प्रमाण कायम कमी आहे. सेंद्रिय पदार्थ वाक्य बरोबर आहे. भारतातील द्विकल्पावरील मृदा, आता हे अंडरस्टँड चा प्रश्न आहे, भारताचं द्विकल्पावरील मृदा बरोबर आहे उत्तर भारतीय मैदानापेक्षा काय म्हणतात, मृदेपेक्षा तुलनेने नवी आहे. कुठली, भारतातील द्विकल्पीय मृदा म्हणजे ही नवी आणि ही जुनी. तुम्हाला वाटतं का सर्वात जुना भाग कुठला आहे, आपला द्विकल्प आहे ना, बेसॉल्ट आधी तयार झालाय, बेसॉल्टचा अपक्षम काळी मृदा आधी तयार झाली आहे, त्यामुळे गाळाची मृदा नवीन आहे, बेसॉल्ट ही तयार झालेली द्विकल्पावरची काळी मृदा नवीन नाही. त्याच्यामुळे वाक्य काय आहे, सुकलेलं आहे. आणि मृदा निर्मितीत प्राणी, कीटके व मानवाची ही महत्वाची भूमिका आहे का, तर यस, मानवाची सुद्धा महत्वाची भूमिका असते. प्राणी, कीटके आणि टाइम हा फार महत्वाचा फॅक्टर आहे. सो ए अँड सी आर करेक्ट आन्सर. त्याचा आन्सर इज द 4 इज द करेक्ट. अचूक विधान ओळखा. ए सोपं होतं, लॉजिक बेस्ड होतं, काही फॅक्च्युअल नाही आहे, ते सिंपल आहे, समजायला कळू शकतो. नाउ नेक्स्ट, खाली विधान विचारात घ्या. जल वाहतूकमुळे इंधन बचत होऊन पर्यावरणाची इथं पर्यावरण हानी कमी होते आणि रोजगार जास्त संधी निर्माण होतात. भारताच्या एकूण दळणवळणामध्ये जलवाहतूकीचा वाटा हा अत्यल्प आहे. यस, ए अँड बी बोथ आर द करेक्ट. योग्य विधाने ओळखा. योग्य ए अँड बी, पहिला आन्सर आहे ए अँड बी, योग्य विधाने ओळखा असं त्यात दिलेलं आहे, लक्षात घ्या. बोथ आर द करेक्ट. आता भारत बिकॉज याला मर्यादा आहे. आपली जी काही प्रामुख्याने अर्थव्यवस्था ही शेतीवर आहे. शेतीसाठी तुम्ही का प्रत्येक जागी जलवाहतुकीने पोहोचू शकत नाही. कच्चा माल शेतीतला आणायचा आहे, खाणीतला आणायचा आहे. कच्चा माल आहे, तुम्हाला जलवाहतुकीचा उपयोग करताच येणार नाही. प्रवासी लहान गाव, लहान खेडे आहेत, तिथे तुम्ही जलवाहतुकी पोहोचत, याला सगळ्यात सुटेबल इज द रोड ट्रान्सपोर्ट. तो शेतापर्यंत जाईल, कच्चा मालाला गावागावात छोट्या गावापर्यंत तुमचा रोड जाईल. म्हणून भारतातली 85% वाहतूक हे रोड ट्रान्सपोर्ट. कुठली रोड ट्रान्सपोर्ट, व्हेरी सिम्पल. पण याचा एक फायदा आहे, त्यातलं पोल्युशन कमी होईल, बरोबर, कार्बनचं इमिशन कमी होईल त्यात, आणि रोजगार संधी वाढू शकतात का, वाढवू शकतात, थोडं शक्य आहे. पण तसं सत्यचित्र नाहीये. पण दोन्ही आन्सर, दोन्ही स्टेटमेंट करेक्ट. नेक्स्ट, खालीलपैकी भारतात कोणत्या प्रदेशात कांदळ वने, सदाहरित वने आणि काही प्रमाणात पानझडी वने, म्हणजे तिन्ही प्रकारच्या वनांचं अस्तित्व कुठल्या प्रकारच्या प्रदेशात भारतात आढळून येतात, असा इथं प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आंध्र प्रदेशचा उत्तर किनारा. मला तुम्ही 2 मिनिटं पाठांची गरज नाहीये, मला 2 मिनिटं आपल्याला काही जजमेंट घ्यायचे. आंध्र प्रदेशचा उत्तर किनारा, आंध्र प्रदेश उत्तर किनारा बरोबर आहे, कांदळ वने आढळले, बट ऑब्वियस. जर मला एक्झॅक्ट वृक्ष माहित असतील तर पानझडीचे अस्तित्व सुद्धा शकते, पण आय एम नॉट शुअर अबाउट की सदाहरित वने आपल्या पूर्व किनाऱ्यात. सदाहरित वनासाठी आपला फेमस किनारा आहे पश्चिम किनारा किंवा मग तुमचं नॉर्थ ईस्ट. सदाहरित बरोबर आहे, त्याच्यामुळे मी हे एलिमेंट करू शकतो. सेकंड थिंग, बेंगॉलचा दक्षिण पूर्व किनारा, बेंगॉलचा म्हणजे तिथं फक्त वने कुठली आढळतात बेंगॉलमध्ये, बरोबर आहे. कांदळ म्हणजे सुंदरी, हा फेमसच कशासाठी आहे, सुंदरी. त्याच्यामुळे यालाही मी काय केलं, एलिमेंट केलं. सौराष्ट्र किनारपट्टी, सौराष्ट्राला एक कांदळ वने आहे, तिथं ना पानझडी आहे ना सदाहरित आहे. काही शाळा झोन मध्ये तो बरेच भाग तो सहज पाऊस पडत नाही, तिथे समुद्राचं पाणी म्हणून कांदळ वने आहे. वारे कुठे सरळ उत्तरेकडे निघून जातात, अरवलीला पॅरल जातात, म्हणजे हाय झाला राहिला अंदमान निकोबार. तर यस, अंदमान निकोबार इज द आन्सर. अंदमान निकोबार देयर इज द इक्वेटोरियल रेन फॉरेस्ट. सदाहरित वने सुद्धा आढळतात. कांदळ वने किनारी प्रदेश आहे, कांदळ वने आहे, आणि अंदरवादच्या आतल्या काही भागात पानझडी वने सुद्धा काही प्रमाणात आढळतात. सो दिस इज द आन्सर. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे.
हे त्याचं महत्वाचं पॉईंट आहे. आणि मग तुम्ही निम सदाहरित वने असा एक तुम्ही ऐकलं असेल, दॅट इज सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट. निम सदाहरित वने, निम सदाहरित ऑल्सो नोन ॲज द किंवा सेमी फॉरेस्ट, एव्हरग्रीन फॉरेस्ट ऑल्सो नोन ॲज द मिक्स फॉरेस्ट. Why it is called a mixed forest? Because of the coexisted of there is the green and again the deciduous म्हणजे कुठले पानझडी आणि सदाहरितचं मिक्सचर, that is called mixed. ओके, हा सुद्धा पॉईंट आपण लक्षात ठेवा. नेक्स्ट, भारतात उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास क्रमाने येणाऱ्या भूरूपांचं योग्य पर्यावरण फार सोपं आहे, फार सोपं आहे. इमिजिएट सांगूया आपण. कुठनं उत्तरेकडून दक्षिणेकडे? बालाघाट, गिरनार. गिरनार कुठे आहे? गुजरात, म्हणजे पहिलं गिरनार बरोबर आहे. बालाघाट कुठे आहे? महाराष्ट्र बरोबर आहे. कर्नाटक पठार कुठे आहे? कर्नाटक. आणि जावळी टेकड्या कुठे आहे? तामिळनाडू. दिस इज द आन्सर. काही फार लॉजिक लावायची गरज नाही बरोबर. असे प्रश्न, हे पॅरलल क्वेश्चन काढले आपण. इट इज अ पॅरलल क्वेश्चन, मी पॅरलल ड्रॉ केलेले आहे. अशा आयोगाचे प्रश्न पडले, जस्ट समांतर प्रश्न घ्यायचे आणि त्याला काढायचे, जेणेकरून आपल्याला शेवटी आयोगाची लाईन लेंथ आपल्याला सोडता येत नाही. बरोबर आहे. त्याच्या अंदाजे काढलेला फार सोपं आहे, म्हणून जास्त डिस्कस करत नाही. गिरनार तुम्हाला माहिती, गीर. ओके, तिथे हिली रिजन्स आहे. गीर अभयारण्याजवळ गुजरातचा गिरनार. बालाघाट डोंगर म्हणजे आपलं हरिश्चंद्र बालाघाट. बालाघाट बीड पासून पुढं, त्यानंतर पठार स्वरूपात तेलंगणामध्ये आज जाते बालाघाट. त्यानंतर तेवढं कर्नाटक पठार, महाराष्ट्र खालचं कर्नाटक पठार, तेलंगणा महाराष्ट्र खालचं. आणि आणखी खाली गेलं जावळीच्या टेकड्या, निलगिरीच्या एंडला जावळीच्या टेकड्या जे तामिळनाडूचा भाग आहे, हे सुद्धा लक्षात. पूर्व घाट संबंधित येतो. खालील नद्या विचारात घ्या. पेन्नार, इंद्रावती, तुंगभद्रा, प्राणिता. कोणत्या नद्या गोदावरी खालीचा भाग नाही? कुठल्या नद्या? प्राणिता आहे का? यस. इंद्रावती आहे का? तर महाराष्ट्रातनच या नद्या येऊन गोदावरीला मिळतात. इंद्रावती जवळजवळ 129 किलोमीटरची महाराष्ट्र आणि तुमची छत्तीसगडची सीमा तयार करते. प्राणिता 117 किलोमीटरची तेलंगणा स्टेट आणि महाराष्ट्राची सीमा तयार करते. प्राणिता म्हणजेच काय? तर प्राणिता आपली वर्धा, पैन आणि वैन बरोबर आहे, या गंगेचं एकत्रित त्याला प्राणिता म्हटलेलं आहे. आणि गोदावरीच्या पूर्व भागात पेन्नार ही स्वतंत्र नदी आंध्र प्रदेशमधून वाहते. तुंगभद्रा ही कृष्णेची उपनदी आहे आणि ती ब्रह्मगिरी डोंगर दक्षिणेकडे कर्नाटकमध्ये उगम पावते. महत्वाची नदी आहे तुंगभद्रा. इज द लॉंगेस्ट रिव्हर, लॉंगेस्ट ट्रिब्युटरी ऑफ द कृष्णा, वन ऑफ द लॉंगेस्ट. देन सेकंड इज द भीमा. कृष्णेची सर्वात महत्वाची आणि लाख उपनदी तुंगभद्रा. सेकंड नाव आपली भीमा. लक्षात घ्या, ही तुंगभद्रा. आणि तुंगभद्रा इज द हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स. तुम्ही जर हम्पी बहुधा, हम्पी जुन्या काळाची राजधानी वगैरे होती 80 काळात, त्या हम्पी तुंगभद्राच्या काठी पोहोचलेला आहे. सो इट्स अ पार्ट ऑफ कृष्णा. पेन्नार हे सेपरेट खोड आहे, त्याच्यामुळं हे दोन नाही. उत्तर काय येतं? विचार भाग नाही. सो एएनसी आहे का? यस. थर्ड आहे. अगेन नेक्स्ट क्वेश्चन. डॉक्टर त्रिवार्ते यांनी केलेल्या महाराष्ट्र हवामान विभागाचे कुठले भाग आपल्या इथे येतात? नाही येत, ते चेक करूया. हे महाराष्ट्र कुठले भाग येतात? डॉक्टर त्रिवार्ते सगळं केलेलं आहे. हा खालचा भाग म्हणजे आपण दक्षिण कोकण म्हणतो, याला त्यांनी नाव दिलेलं आहे एएम. जर महाराष्ट्र विचार केला, ट्रॉपिकल मान्सून. मोर दॅन 200 सेंटीमीटर पर्जन्य. हा जो असा पट्टा काढला वरचा, दॅट इज AW. त्याच्यात त्यांचं म्हणजे 100 सेंटीमीटर पर्जन्य. अगेन ट्रॉपिकल विंटर. या भागात प्रामुख्याने जास्त काय असतो? कडक हिवाळा म्हणून ट्रॉपिकल विंटर असं म्हटलेलं त्यांनी. अगेन हा मधला पट्टा दॅट इज BSH, त्याच्यामधनं आहे 70 सेंटीमीटर पेक्षा कमी पर्जन्य. आणि त्याला आपण रेन शॅडो झोन ऑफ महाराष्ट्र ऑर द दख्खन पठार, रेन शॅडो झोन असं म्हणतो त्याला आपण. हा कमी पट्टा. आणि रेस्ट महाराष्ट्र अगेन देअर इज द युअर AW म्हणजे 100 सेंटीमीटर मध्ये. प्रश्न काय विचारला? AW अक्षर दर्शवला विभाग कोणता प्रदेश येत नाही? बट ऑब्वियस दक्षिण कोकण येत नाही, बिकॉज इट्स अ पार्ट ऑफ युअर AM. दक्षिण कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सह्याद्रीचा घाट माथ्याचा प्रदेश, मग तो साताऱ्याचा असेल, पुण्याचा असेल किंवा सिंधुदुर्गचा असेल, रत्नागिरीचा असेल, घाट माथ्याचा प्रदेश जे 200 सेंटीमीटर जास्त पर्जन्य पडतं, दॅट इज कम अंडर द ट्रॉपिकल मान्सून. असे विभागाने महाराष्ट्राचे 3 विभाग हवामान विभाग केले आहेत. त्याच्या संदर्भातला प्रश्न. नाउ नेक्स्ट, महाराष्ट्रात जलसिंचन प्रकारात विहिरी, कालवा कोणत्या स्त्रोताद्वारे सर्वाधिक सिंचन केलं? बट ऑब्वियस कालवे. त्यानंतर 23%. आता महाराष्ट्रात विहिरीचं साधारण प्रमाण 54 ते 55% आहे. कालव्याचं, तलावाचं प्रमाण फार कमी आहे, हार्डली 5 ते 7%. हे फक्त कुठे आहे? पूर्व विदर्भ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली. कालव्याचं सगळ्यात जास्त प्रमाण कुठं आहे? तर पश्चिम महाराष्ट्र किंवा पुणे आणि नाशिक डिव्हिजन. बरोबर आहे. विहिरी
तुम्हाला माहित आहे सर्वात जास्त नाशिक विभागात विहिरींची संख्या आहे. जिल्हा काढला तर अहमदनगर असेल, नंतर पुणे असेल, अहमदनगर या जिल्ह्यात सगळ्यात जास्त विहिरीची संख्या आहे. आणि ठिबक सिंचनाबाबत आणि तुमचं तुषार सिंचन याचा जर विचार केला, ठिबक सिंचन 1986 ही भारताची महाराष्ट्राची भारताला आहे. नाशिक जिल्ह्यात हा पहिला प्रयोग करण्यात आला होता. त्यासाठी फळ पिकांसाठी. आणि तुषार सिंचन ज्यात आपला जळगाव जिल्हा बरोबर आहे काय आघाडीवर आहे. या दोन्हीमुळे पाण्याची बचत होते. पण दोघांचे लिमिटेशन्स आहे. तुषार सिंचनामुळे तण फार वाढतं. तण म्हणजे गवत आणि सगळीकडे पसरतं, सगळीकडे पसरतं तुषार स्प्रिंकलर ज्याला म्हणतो, फक्त एका जागी पडत नाही. ठिबक सिंचन आहे पण ठिबक सिंचन खूप खर्चिक आहे. आणि जर त्याला उंदीर ते घुसी याचा जर हे झाला प्रादुर्भाव, त्याला परत ओपन करा, परत टाका, त्याच्यामुळे सुद्धा तिथं काय होतं त्याचा खर्च आहे. पण इट्स अ फॉर जास्त महाराष्ट्र ठिबक सिंचन महाराष्ट्राला 65%, भारताला 65% ठिबक सिंचन एकट्या महाराष्ट्रात आहे. आणि तुषार सिंचन सुद्धा महाराष्ट्र काय आघाडीवर आहे. तुम्ही जर उत्तर नॉर्थ केलं तर कालव्याचा पाणी पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो कालव्याद्वारे. हे पण लक्षात घ्यायचं. 12 नद्या असेल, तुमची सतलज असेल, रावी बिया असेल, पंजाब हरियाणा युपी यमुना असेल, हा प्रचंड मोठ्या 12 नद्या आहे ना आपल्याकडे. 12 महिने आपण अशा पाहिलं सीझनल रिव्हर्स मोसमी नद्या. आपल्याला पाण्याची जपणूक करणं फार काय गरजेचं आहे हे सुद्धा लक्षात घ्या. त्याच्यात नाना प्रकार आहे. हा असा पर्याय लक्षात ठेवायचा. नाऊ लास्ट क्वेश्चन ऑफ जॉग्राफी. महाराष्ट्रात कोण सर्वाधिक नागरीपणा असणारे जिल्हे कोणते? सोपा आहे. कोकण. नागरी प्रमाण 100% नागरी असणारी मुंबई उपनगर, मुंबई शहर. मग कुठलं असणार आहे? ठाणे. बरोबर आहे. सर्वात जास्त 6 पैकी 3 सर्वात जास्त. तुम्ही नाशिकमध्ये काढला फक्त नाशिक, नागपूरमध्ये काढला फक्त नागपूर, पुण्यामध्ये काढला फक्त पुणे. त्याच्यावर नागरी कुठंच नाही ना. पण कोकणात 3 आहे. त्याच्यामुळे सर्वात जास्त नागरी प्रमाण असणारे जिल्हे कुठे? कोकणात. तर सिंपल क्वेश्चन तो दाखला होता.